हॅलो फ्रेंड्स, नाईस मॅथ IIT अँड मेडिकल अकॅडमीच्या या ऑनलाईन सिरीजमध्ये मी तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो. तर आज आपण 10th स्टँडर्डचा जो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो पार्ट आहे त्याच्यामधला जो फिजिक्सचा पार्ट आहे तो आपण आज शिकण्यासाठी सुरुवात करतोय. तर तुम्हाला इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये तुम्हाला माहितीच असेल, जसं मॅमने तुम्हाला इंट्रोड्यूस केलं की हा जो 10th स्टँडर्डचा जो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे तो दोन पार्टमध्ये आपण डिस्टिंग्विश केलेला आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. तर पार्ट 1 मध्ये आपल्याला 10 चॅप्टर शिकायचे आणि पार्ट 2 मध्ये पण आपल्याला 10 चॅप्टर्स शिकायचे. त्यापैकी जो पार्ट 1 चा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये एकूण 10 चॅप्टर्स आहेत, त्यापैकी जे 6 चॅप्टर्स आहेत ते आपल्याला फिजिक्स मध्ये येतात आणि जे राहिलेले जे 4 चॅप्टर्स आहेत ते आपल्याला केमिस्ट्री मध्ये शिकायचे आहेत. तर हा जो 40 मार्कांचा पार्ट आहे, जर तुम्ही चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन बघितला तर 60% चॅप्टर्स हे फिजिक्सचे आहेत आणि राहिलेले 40% चॅप्टर्स हे केमिस्ट्रीचे आहेत. त्यानुसार जर अप्रॉक्सिमेट तुम्ही पर्सेंटेज बघितला मार्कांचा बोर्डाच्या पेपर पॅटर्नमध्ये किंवा लास्ट इयरच्या पेपरमध्ये, तर अप्रॉक्सिमेट 60% जे वेटेज असतं ते फिजिक्स पार्टसाठी असतं. तर त्यापैकी आज जो फर्स्ट चॅप्टर आहे आपल्या सिलेबसचा ग्रॅव्हिटेशन, या चॅप्टरला आपण आज सुरुवात करतो. तर सर्वप्रथम या चॅप्टरचं नाव बघितल्यानंतरच ग्रॅव्हिटेशन किंवा ग्रॅव्हिटी हा शब्द उच्चारल्यानंतरच तुमच्या आमच्या समोर जो सगळ्यात पहिला सायंटिस्ट येतो तो म्हणजे न्यूटन. तर तुम्हा सर्वांना ही न्यूटनची फेमस स्टोरी माहिती असेल किंवा नसेल ती आपण डिस्कस करूयाच, नेमका या ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला वगैरे वगैरे. पण सर्वात प्रथम हे जाणून घेऊया की हा जो न्यूटन हा जो सायंटिस्ट होता, या सायंटिस्टनं फक्त या मेकॅनिक्स किंवा ज्या मोशनशी रिलेटेड जो पार्ट आहे त्याच्यामध्येच नाही तर इतर क्षेत्रातही त्यांना आपले योगदान दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल न्यूटन्स लॉज ऑफ कूलिंग असेल, म्हणजे हीट असेल, लाईट असेल, इवन मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा न्यूटनचं कंट्रीब्युशन खूप मोठं आहे. एखाद्या म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही विचारात घेतला की न्यूटननं एका रात्रीमध्ये कॅल्क्युलस हा नावाचं नवीन पूर्ण मॅथमॅटिक्स इंट्रोड्यूस केलं होतं, ते फक्त एका प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आणि हा जो पार्ट आहे कॅल्क्युलसचा तो आपण आज फिजिक्समध्ये असू दे, केमिस्ट्रीमध्ये असू दे, इव्हन मॅथमॅटिक्समध्ये असू दे आपण तोच यूज करतोय. तर असा हा सायंटिस्ट आहे न्यूटन. तर आता आपण याची पहिल्यांदा स्टोरी समजून घ्या. तर एक दिवशी काय झालं होतं, न्यूटननं ग्रॅव्हिटेशनचा शोध नेमका कसा लावला. तर न्यूटन काय एके दिवशी ऍपलच्या झाडाखाली बसला होता. आपल्याला न्यूटनची ऍपलची स्टोरी माहितीच आहे. मग बसल्यानंतर एक्झॅक्टली काय झालं की न्यूटन बसला होता आणि त्याच्या डोक्यावर ऍपल पडला. मग आपण जर असतो तर काय प्रश्नच नव्हता, आपण विचार करण्याचा वगैरे, तो न्यूटन होता. त्याने विचार काय केला की ऍपल पडला ठीक आहे, पण ऍपल हा खालीच का पडला, वरच्यावर का गेला नाही, किंवा खाली पडला तर त्याचं रिझन काय, किंवा जर एखादा ऑब्जेक्ट जर तुम्ही असं हवेमध्ये फेकला तर तो काही वेळानंतर वर गेल्यानंतर तो पुन्हा खालीच का येतो, हेच प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये फिरत होते. तर त्याचा आन्सर शोधण्यासाठी त्यांना हे ग्रॅव्हिटेशन या कॉन्सेप्टचा पूर्ण शोध लावला. तर त्यापूर्वी त्या स्टोरीच्या पूर्वी आपण पहिल्यांदा समजून घेऊया की या चॅप्टरमध्ये आपल्याला नेमकं एक्झॅक्टली शिकायचं कोणते कोणते पॉईंट्स आहेत. तर सर्वात प्रथम आपण या ग्रॅव्हिटेशन कॉन्सेप्टचा शोध कसा लागला हे बघणार. त्याच्यानंतर थोडं जे प्री रिक्विजिट आहे तुम्हाला, म्हणजे फोर्स म्हणजे काय माहिती पाहिजे तुम्हाला, मोशन म्हणजे काय, फोर्सचे आणि मोशनचा संबंध काय, किंवा फोर्सचे इफेक्ट्स काय काय असतात हे आपण समजून घेणार. त्यानंतर हा जो न्यूटन सायंटिस्ट होता यानं ही जी थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन मांडली, त्याच्या पूर्वी हा केपलर नावाचा एक सायंटिस्ट होता. तर या केपलर सायंटिस्टने एक्झॅक्टली काय केलं होतं, तर त्यानं या प्लॅनेटरी मोशनचे लॉज डेव्हलप केले होते. पण 1600च्या शतकाच्या काळात हा जो केपलर होता हा टायको ब्राहे या शास्त्रज्ञाच्या अंडर हा काम करायचा. पण एके दिवशी अचानक डेथ झाल्यामुळं जे टायको ब्राहेने जे ऑब्झर्वेशन्स केलेले प्लॅनेटरी मोशनचे त्याचा अभ्यास या केपलरने सुरू केला. पण केपलरने ज्यावेळेस ही थिअरी मांडली प्लॅनेटरी मोशनची, त्यावेळेस त्याला सर्व रूल्स किंवा जे काही लॉज आहेत त्याची प्रूफ देता आली. पण नंतर ज्यावेळेस न्यूटन आला त्यावेळेस ही थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन वापरून न्यूटननं त्याची मॅथमॅटिकल प्रूफ दिली होती. त्यानंतर आपण बघणार आहे की हा जो फेमस लॉ आहे या ग्रॅव्हिटेशनचा, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, याचा आपण अभ्यास करणार आहे. नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण काय बघणार आहे, तर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. ग्रॅव्हिटेशन आहे एखादी वस्तू वर फेकल्यानंतर पुन्हा खाली येते, त्याचं रिझन आहे हा पॉइंट ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. आणि सर्वात शेवटच्या पॉइंट मध्ये आपण फ्री फॉल किंवा एस्केप व्हेलॉसिटी जी असते, फॉर एक्झाम्पल आत्ताच तुम्ही जो लेटेस्ट मूवी लॉन्च झाला होता की मिशन मंगल, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की फ्री फॉल म्हणजे काय किंवा एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, या पॉइंटच्या संदर्भात आपण या शेवटच्या पॉइंट मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण सुरुवात करताना या न्यूटनच्या स्टोरीने सुरुवात करूया. तर काय होतं की न्यूटन हा ऍपलच्या झाडाखाली बसला होता. ऍपल
पडला, त्यांना विचार केला की हा ऍपल खालीच का पडला, बरोबर. मग खाली का पडला किंवा एखादा ऑब्जेक्ट जर वर फेकला तर तो काही अंतर गेल्यानंतर तो पुन्हा खाली येतो. मग असं एक्झॅक्टली का होतं, तर हे शोधण्याचा प्रयत्न त्याने केला. तर काय होतं, ज्या अर्थी आपण आता पृथ्वीवर बसलो आहोत, समजा ही अर्थ आहे. आता न्यूटन सुद्धा झाडाखाली बसला होता, म्हणजे अर्थच्या सरफेसवर बसला होता. मग ऍपल वरून खाली पडला. मग आता एखादा ऑब्जेक्ट तुमच्याकडे कधी येतो, जर आपण त्या ऑब्जेक्टला आपल्याकडे ओढलं तर तो आपल्याकडे येत असतो, किंवा आपल्याकडून आपण पुश केलं तर तो आपल्यापासून दूर जात असतो. मग न्यूटन बसल्यानंतर ऍपल खाली आला, म्हणजे ऍपलला कोणीतरी पुल करायला पाहिजे, त्याशिवाय ऍपल खाली येणार आहे का, नाही. किंवा हा जर मी चॉक आहे, हा चॉक जर मी हवेत वर टाकला तर काही वेळ हा वर जातो आणि ठराविक अंतर गेल्यानंतर तो पुन्हा खालच्या दिशेनं येतो. मग खालच्या दिशेने काय येतो, तर खालच्या दिशेने येतो याचा अर्थ काय होतो की त्याला खालून कोणीतरी अट्रॅक्ट करताय. पण नेमकं एक्झॅक्टली खाली आहे तरी कोण, तर कोण आहे, तर अर्थ आहे. म्हणजेच काय की अर्थवरचा जर एखादा तुम्ही ऑब्जेक्ट घेतला तर त्या ऑब्जेक्टला अर्थ आपल्याकडे अट्रॅक्ट करत असते. मग आपल्याकडे अट्रॅक्ट करते म्हणजे काय, जर हा चॉक वर टाकला तर हा तिरका जातो का, नाही, तर तो बरोबर व्हर्टिकली खाली येतो. आता व्हर्टिकल डायरेक्शन म्हणजे एक्झॅक्टली काय, तर व्हर्टिकल डायरेक्शन म्हणजे काय, समजा तुम्ही इथं उभा आहात, इथून ऍपल तुमच्यावर पडला, या पद्धतीनं व्हर्टिकली खाली आला. मग व्हर्टिकली खाली म्हणजे काय, ज्या वेळेस तुम्ही या अर्थच्या या सेंटरला तुम्ही जोडता त्यावेळेस ती डायरेक्शन ही व्हर्टिकल डायरेक्शन असते. म्हणजे व्हर्टिकल डायरेक्शन ही नथिंग बट काय असते, ज्यावेळेस तुम्ही तो पॉइंट आणि अर्थ सेंटर याला जोडता तीच डायरेक्शन व्हर्टिकल असते. समजा तुम्ही इथं उभा, तर व्हर्टिकल डायरेक्शन इथं काय होणार आहे, व्हर्टिकल डायरेक्शन ही अशी नसणार आहे, याच्यामध्ये ही व्हर्टिकल डायरेक्शन अशी नसणार आहे. तर इथं व्हर्टिकल डायरेक्शन कशी असणार आहे की टुवर्ड्स सेंटर. टुवर्ड्स सेंटर म्हणजेच काय की अर्थ ही कुठल्याही ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करताना ही टुवर्ड्स सेंटर ऑफ अर्थ अट्रॅक्ट करत असते. मग हा जो पहिला प्रश्न पडला होता त्याचं सोल्युशन त्याला मिळालं की खाली जी अर्थ प्रेझेंट आहे ती प्रत्येक ऑब्जेक्टला आपल्या सेंटरकडे अट्रॅक्ट करत असते. दुसरा प्रश्न काय पडला, ठीक आहे ऍपल खाली पडला, ऍपलला अट्रॅक्ट केलं. मग समजा हे जर ऍपलचं झाड उंच असतं तरी सुद्धा ऍपल खाली पडला असता. म्हणजे जर ऍपल उंचावर असता तरी सुद्धा अर्थनं त्याला स्वतःकडे अट्रॅक्ट केलं असतं. मग आणखी उंच जावं तरी सुद्धा केलं असतं. मग असं जर तुम्ही अर्थच्या सरफेस पासून दूर दूर जात गेलात तर तुम्ही स्पेसमध्ये जाणार. मग स्पेसमध्ये फॉर एक्झाम्पल मून आहे, तुम्हाला जो इथून दिसतो. मग जर मून कन्सिडर केला तर त्याला प्रश्न पडला की मूनला ही अर्थ अट्रॅक्ट करत असेल का, तर याचं उत्तर होतं कारण का जर तुम्ही लॉजिकली जरी विचार केला, ऍपलचं झाड होतं अट्रॅक्ट झालं, ऍपलचं झाड उंच असतं तरी सुद्धा अट्रॅक्ट झालं असतं, खेचलं असतं, त्याच्यावर गेला तरी सुद्धा अट्रॅक्ट झालं असतं. मग याच पद्धतीनं जर तुम्ही मून पर्यंत जरी गेला तरी मून अर्थ हा मूनला अट्रॅक्ट करत असतो. मग ज्यावरती ऍपल खाली पडला त्यावरती मून पण येऊन पडायला पाहिजे, पण असं होतं का, नाही होत. तर याचं रिझन आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायला मिळणार आहे की मून हा अर्थकडे अट्रॅक्ट होतो पण तो अर्थवर येऊन आदळत नाही, त्याचं रिझन वेगळं आहे. लक्षात. त्यानंतर हा चॅप्टर सुरू करण्यापूर्वी जे काही बेसिक आहे तुम्हाला फोर्स किंवा मोशन याबद्दल आपण जाणून घेऊया. तर आता फोर्स म्हणजे नेमकं काय किंवा मोशन म्हणजे काय, तर आपण लास्ट स्टँडर्ड मध्ये आपण शिकलेलो आहोत की फोर्स म्हणजे काय, फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी. फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी which changes or tends to change the state of motion. आता याच्या शब्दांचा अर्थ पहिल्यांदा आपण समजावून घेऊया. तर फोर्सचा अर्थ काय होतो की फोर्स ही एक अशी फिजिकल क्वांटिटी आहे की ज्याच्यामुळं जी स्टेट ऑफ मोशन आहे. मग स्टेट ऑफ मोशन म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट एकतर रेस्टला असू शकतो म्हणजे एका जागी स्थिर असू शकतो, म्हणजे त्याला म्हणायचं स्टेशनरी स्टेट. स्टेशनरी म्हणजे काय, एका जागी तो स्थिर आहे, त्याला म्हणायचं स्टेशनरी स्टेट. किंवा स्टेशनरी नसेल तर काय असू शकतो, तो मुव्हिंग असू शकतो. मग ही जी स्टेट ऑफ मोशन आहे एक तर रेस्ट असणार आहे किंवा मुव्हिंग स्टेट असणार आहे. मग ही जी स्टेट आहे ती फोर्स लावल्यानंतर चेंज होते किंवा टेंड्स टू चेंज म्हटले. या दोन्ही शब्दांचा अर्थ व्यवस्थित लक्षात घेऊन लक्षात घ्या.
चेंज होते म्हणजे काय, समजा फॉर एक्झाम्पल हा डस्टर आहे, हा डस्टर ऑब्जेक्ट आहे, हा आत्ता एका जागी स्थिर आहे, म्हणजे काय, याची स्टेट कुठली आहे, रेस्ट आहे. जर याला मी फोर्स लावला म्हणजे काय झालं, याची मोशन झाली, म्हणजे याची जी सुरुवातीची स्टेट होती, स्टेट ऑफ रेस्ट, ती चेंज झाली आणि आता ती मुव्हिंग स्टेट ऑफ मोशन झालेली आहे. म्हणजे फोर्स लावल्यानंतर स्टेट ऑफ मोशन चेंज झालेली आहे. पण आणखी काय म्हटलेलं आहे, ऑर टेंड्स टू चेंज, ऑर टेंड्स टू चेंज. फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की इथं एक टेबल आहे आणि ज्या अर्थी आता मी जसा या डस्टरवर फोर्स लावला त्या पद्धतीने एक सपोज लहान मूल आहे ते या टेबलला ढकलतंय, त्या टेबलला फोर्स लावतंय. मग मला सांगा, लहान मूल ज्यावेळेस तुम्ही टेबलला फोर्स लावता त्यावेळेस तो टेबल हलेलच असं रिक्वायर्ड आहे का, त्या लहान मुलाची ताकद तेवढी पुरणार आहे का, तर नाही. तर इथं काय होत असतं, टेंड्स टू चेंज. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जर तुम्ही टेबल कन्सिडर केला आणि लहान मुलांना लावलेला हा जर फोर्स तुम्ही कन्सिडर केला तर याची स्टेट कुठली आहे, सुरुवातीला हा टेबल आहे तो स्टेशनरी आहे, म्हणजे स्टेट ऑफ मोशन कुठली आहे, रेस्ट आहे. पण ज्यावेळेस लहान मूल फोर्स लावतं त्यावेळेस याची स्टेट चेंज झाली का, जरी फोर्स लावला तरी हा टेबल मूव्ह झाला का, नाही. म्हणजे इथं स्टेट चेंज झालेली नाही, पण टेंड्स टू चेंज. म्हणजे जर असं तुम्ही कंटिन्युअस फोर्स लावत असाल तर हा जर तुम्ही फोर्स वाढवला तर नंतर मात्र या टेबलची स्टेट ही चेंज होऊ शकते, हा टेबल मूव्ह होऊ शकतो. म्हणून इथं म्हटलेलं आहे टेंड्स टू चेंज. लक्षात. त्यामुळे फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी विच चेंजेस ऑर टेंड्स टू चेंज द स्टेट ऑफ मोशन. हे दोन्ही वर्ड महत्त्वाचे आहेत. म्हणजे फोर्स लावल्यानंतर एखाद्या ऑब्जेक्टची स्टेट ऑफ मोशन चेंज होईलच असं नाही. इथं अपोज कोण करत असतंय, तर खाली इथं ग्राउंडवर या टेबल आणि ग्राउंड मध्ये फ्रिक्शन होत असतं, घर्षण होत असतं. हे घर्षण या फोर्सला अपोज करत असतं. त्यामुळं फोर्स लावल्यानंतर स्टेट चेंज होईलच असं नाही. त्यामुळे चेंजेस ऑर टेंड्स टू चेंज असं आपण म्हटलेलं आहे. तर आता या डेफिनेशन नंतर आपण लास्ट प्रीवियस जो स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये आपण त्याचे टाइप्स बघितले. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे फोर्सचे ऍक्च्युअली वेगळे टाइप्स असतात. फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, न्यूक्लिअर फोर्स असेल, या पद्धतीने. पण आपण जे शिकणार आहे किंवा आपल्याला जे रिक्वायर्ड आहे ते कोणते होते, तर पहिला होता एक्सटर्नल किंवा दुसरा इंटरनल. म्हणजे इंटरनल फोर्सेस आणि एक्सटर्नल फोर्सेस. आणि दुसरा म्हणजे बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड. बॅलन्स आणि अनबॅलन्स्ड. तर बॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय बघा, आपण एक्सटर्नल आणि इंटरनल कडे नंतर येऊया. ज्यावेळेस आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन बघणार आहे त्यावेळेस आपण एक्सटर्नल आणि इंटरनल या टाइप कडे येऊया. पहिल्यांदा बॅलन्स्ड बघा काय आहे. समजा हा एक टेबल आहे, हा ग्राउंडवर आपण रेस्ट पोझिशन मध्ये ठेवलेला आहे. आता बॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय, सपोज मी एक आहे आणि माझा एक मित्र आहे. मी या बाजूला उभा आहे, माझा मित्र या बाजूला उभा आहे. मी या बाजूनं टेबलला दुसऱ्या ठिकाणी ढकलतोय आणि माझा जो मित्र आहे तो तिकडून माझ्याकडे ढकलतोय. म्हणजे या टेबलवर ऍक्ट होणारे फोर्सेस किती झाले, दोन. एक मी लावलेला फोर्स आणि एक म्हणजे माझ्या मित्राने लावलेला फोर्स. मग आता जर तुम्ही या दोन फोर्सेसची दिशा बघितली तर ती दिशा कशी आहे, एकमेकांच्या बरोबर अपोजिट आहे. मग जर जितका फोर्स मी लावलाय तितकाच फोर्स जर माझ्या मित्राने लावला तर हा टेबल कुठेही मूव्ह होणार नाही, कारण या दोघांची किंमत सुद्धा सेम आहे आणि डायरेक्शन एकमेकांच्या बरोबर अपोजिट आहे. त्यामुळे यांचे जे परिणाम आहेत हे एकमेकांना किंवा यांचा इफेक्ट एकमेकांना काय करणार आहे, कॅन्सल करणार आहे. त्यामुळं हा टेबल कुठेही मूव्ह होणार नाही. मग यांना म्हणायचं बॅलन्स्ड फोर्सेस. यांना काय म्हणायचं, बॅलन्स्ड फोर्सेस. म्हणजे बॅलन्स्ड फोर्सेस म्हणजे काय, ते इक्वल असतात मॅग्निट्यूड मध्ये. तर मॅग्निट्यूड म्हणजे काय, तर त्यांची किंमत. मॅग्निट्यूड म्हणजे त्यांची व्हॅल्यू. पण किंमत समान आहे पण दिशा मात्र कशी आहे, डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट. पण त्यांची डायरेक्शन कशी पाहिजे, अपोजिट डायरेक्शन पाहिजे. म्हणजे जे फोर्स इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन असतात त्यांना आपण काय म्हणतो, बॅलन्स्ड फोर्सेस. त्याला काय म्हणतो आपण, बॅलन्स्ड फोर्सेस. मग ज्या वेळेस इथं आणखी एक पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा, हे जे दोन्ही बॅलन्स्ड फोर्सेस आहेत हे या एकाच ऑब्जेक्टवर ऍक्ट झालेले आहेत. असं नाही आहे की मी जो लावलेला फोर्स आहे तो वेगळ्या ऑब्जेक्टवर आहे आणि मित्रांना लावलेला फोर्स वेगळ्या ऑब्जेक्टवर आहे. हे लक्षात ठेवा की हे जे दोन्ही फोर्सेस ऍक्ट झालेले आहेत हे इक्वल इन मॅग्निट्यूड आहेत, अपोजिट इन डायरेक्शन आहेत आणि हे एकाच ऑब्जेक्टवर ऍक्ट झालेले आहेत. जर असं असेल, एकाच ऑब्जेक्टवर जर ऍक्ट होत असतील
तरच आपण त्याला बॅलन्स फोर्स म्हणू शकतो. आणि अशा केसमध्ये त्या दोघांचा एकत्रित इफेक्ट हा 0 असतो, म्हणजे हा ऑब्जेक्ट कुठेही मूव्ह होणार नाही. याच्या उलट अनबॅलन्स्ड मध्ये काय होतं, समजा हीच केस आहे. अनबॅलन्स मध्ये काय होणार आहे, सपोज हा टेबल आहे, हा ग्राउंडवर आहे, मी इकडून फोर्स लावतोय ए, माझा मित्र इकडून फोर्स लावतोय बी. आता काय होणार, समजा मी लावलेला फोर्स, मित्रांना लावलेला फोर्स एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये, डायरेक्शन अपोजिटच आहे, पण समजा मी जास्त फोर्स लावला आणि मित्राने कमी फोर्स लावला, तर अशा वेळेस काय होणार आहे, ज्या दिशेने जास्त फोर्स लागलेला आहे त्या दिशेने टेबल मूव्ह होणार आहे. म्हणजेच मी जर जास्त फोर्स लावला असेल तर टेबल हा राईट साईडला जाणार. जर माझ्या मित्राने जास्त फोर्स लावला, मी फोर्स कमी लावला, तर हा टेबल मात्र लेफ्ट साईडला येणार आहे. म्हणजे इथं काय होणार आहे, या टेबलची पोझिशन चेंज होणार आहे. म्हणजे अनबॅलन्स्ड फोर्सेस कशाला म्हणायचं, मग यांचं मॅग्निट्यूड इक्वल नाही आहे. यांचं मॅग्निट्यूड इक्वल नाहीये, त्यामुळे यांचे जे इफेक्ट आहेत ते एकमेकांना कॅन्सल करणार नाही. आणि इफेक्ट कॅन्सल न झाल्यामुळे हा टेबल एकतर डावीकडे जाईल किंवा हा टेबल एकतर उजवीकडे जाईल. हे कशावर डिपेंड आहे, कोणता फोर्स जास्त आहे याच्यावर डिपेंड आहे की हा टेबल नेमका उजवीकडे जाणार का डावीकडे जाणार. याला म्हणायचं बॅलन्स आणि अनबॅलन्स्ड फोर्सेस. आता त्यानंतर आपण लास्ट स्टँडर्ड मध्ये आणखी गोष्ट शिकली होती, ती म्हणजे कोणती, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. तर यामध्ये एकूण 3 लॉज आहेत. तर त्यातला पहिला लॉ काय आहे, फर्स्ट लॉ काय सांगतो आपला न्यूटनचा, की हा एका क्वांटिटी बद्दल सांगतो. तर ती क्वांटिटी कुठली, तर त्याचं नाव आहे इनर्शिया. त्याचं नाव काय, इनर्शिया. याला मराठीत काय म्हणतात, जडत्व. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचं जडत्व किंवा एखाद्या ऑब्जेक्टचा इनर्शिया. मग इनर्शिया म्हणजे काय, तर तुम्ही कुठलाही ऑब्जेक्ट घेतला, फॉर एक्झाम्पल हा डस्टर घ्या. हा डस्टर काय करत असतो, या डस्टरची ही ॲबिलिटी नाही आहे की तो स्वतःहून आपली स्टेट जी आहे, स्टेट ऑफ मोशन, ती चेंज करू शकत नाही. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट आपली स्टेट ऑफ रेस्ट, स्टेट ऑफ मोशन कुठल्या कुठल्या असू शकतात, स्टेट ऑफ रेस्ट असू शकते किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन इन स्ट्रेट लाईन. आता हे पर्टिक्युलर आहे, स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन म्हटलेलं आहे आपण, आणि स्ट्रेट लाईन मध्ये आपण कन्सिडर करणार आहे. म्हणजे ऑब्जेक्टची जी स्टेट आहे, स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन इन अ स्ट्रेट लाईन, ही ऑब्जेक्ट स्वतःहून चेंज करू शकत नाही. ती ॲबिलिटी ऑब्जेक्टकडे नाही आहे. हे कधी पण करू शकत नाही जोपर्यंत त्या ऑब्जेक्टवर आपण एक्सटर्नल आणि अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट करत नाही, तोपर्यंत तो आपली स्टेट बदलत नाही. फॉर एक्झाम्पल हे डस्टर आहे, डस्टर सध्या रेस्टला आहे, म्हणजे स्टेट ऑफ मोशन काय, रेस्ट, स्टेट ऑफ मोशन रेस्ट. हा डस्टर स्टेट ऑफ रेस्ट जो आहे तो चेंज करणार नाही कधीपर्यंत, जोपर्यंत मी याच्यावर किंवा कोणीही याच्यावर एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट करत नाही तोपर्यंत. आताच आपण बघितलं, बॅलन्स्ड फोर्स ऍक्ट केला तरी सुद्धा डस्टरची पोझिशन बदलणार नाही. त्यामुळे बॅलन्स्ड फोर्स ऍड करून चालणार नाही आहे, त्यासाठी आपल्याला अनबॅलन्स्ड फोर्स लावावा लागेल. हे क्लिअर आहे. पण याचं काय, एक्सटर्नल फोर्स का लागेल. इंटरनल आणि एक्सटर्नल म्हणजे काय, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्रिपला गेला, तुम्ही काय केला, ट्रिपला गेला. ट्रिपला गेल्यानंतर समजा तुमची बस बंद पडली, तुमची बस बंद पडली. तुमच्या शिक्षकाने सांगितलं की सर्वजण मुलं उतरा आणि बसला धक्का द्या. समजा तुमच्यातली निम्मी मुलं मागे गेली बसच्या आणि निम्मी मुलं पुढे गेली. मागच्यानी पुढे धक्का दिला, पुढच्यानी मागे धक्का दिला. आणि समजा हा लावलेला फोर्स जर समान असेल तर आता हे फोर्सेस कसे झाले, इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट डायरेक्शन, ऍक्टिंग ऑन सिंगल ऑब्जेक्ट, म्हणजे बॅलन्स्ड फोर्सेस झाले. अशा वेळेस बस पुढे पण जाणार नाही, मागे पण जाणार नाही. म्हणजे हे कसे झाले, बॅलन्स्ड फोर्सेस. म्हणजेच या बसची पोझिशन चेंज करण्यासाठी आपल्याला बॅलन्स फोर्सेस लावून चालणार नाही, तर अनबॅलन्स फोर्सेस लावायला पाहिजे. समजा ठीक आहे, मग तुम्ही काय केलात, हे पुढचे सगळे आला मागे आला आणि मागं तुम्ही फोर्स लावला. आता मात्र नेट इफेक्ट होणार आहे, ही बस पुढे जाणार आहे, कारण हा जो लावलेला फोर्स आहे तो कसा आहे, अनबॅलन्स्ड आहे. हे क्लिअर झालं. आता एक्सटर्नल म्हणजे काय, समजा तुमच्या शिक्षकाने सांगितलं की आता आपल्याला बसला धक्का मारायचा. मग तुम्ही बसच्या बाहेर येऊन धक्का मारता का आत सीटवरच उभारून धक्का मारता. समजा तुम्ही जर आत सीटवर उभारूनच धक्का मारला
तर ती बस पुढे जाईल का? तर ऑब्व्हियसली नाही जाणार. म्हणजे म्हणजे ऑब्जेक्टच्या आतमधूनच तुम्ही फोर्स अप्लाय करताय, तो झाला इंटरनल फोर्स. मग अशा केसमध्ये बस मूव्ह होईल का? तर नाही. म्हणजेच काय, त्या ऑब्जेक्टवर इंटरनल फोर्स ऍक्ट करून चालणार नाही. त्याच्यावर कसला फोर्स लावायला पाहिजे? एक्सटर्नल. म्हणून म्हटलेलं आहे की ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन इन स्टेट ऑफ रेस्ट or of uniform motion in a straight line unless an external unbalanced force acts on it. त्याच्यानंतर सेकंड लॉ मध्ये आपण बघितलं की फोर्सची डेफिनेशन. त्याच्यामध्ये आपल्याला फोर्सची डेफिनेशन काय मिळाली होती? फोर्स इज अ रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला मिळाला होता फोर्स इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. आणि त्यानंतर तिसरा जो लॉ बघितला होता आपण, थर्ड लॉ, तो कोणता होता? तर ऍक्शन रिएक्शन फोर्सेस. ऍक्शन रिएक्शन फोर्सेस. आता हा लॉ काय आहे की समजा एखाद्या ऑब्जेक्टवर तुम्ही ऍक्शन फोर्स अप्लाय केला तर त्याच वेळेस म्हणजे सायमल्टेनियसली तो ऑब्जेक्ट सुद्धा तुमच्यावर अपोजिट डायरेक्शन मध्ये सेम मॅग्निट्यूडचा फोर्स ऍक्ट करत असतो, त्याला आपण रिएक्शन फोर्स म्हणतो. म्हणजे एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन विच ऍक्ट सायमल्टेनियसली. म्हणजे असं नाही की मी या बोर्डवर फोर्स लावलो, थोड्या वेळानंतर बोर्ड रिॲक्ट करणार, असं नाही. ज्या क्षणाला मी या बोर्डवर फोर्स लावणार आहे त्याच क्षणाला बोर्डने सुद्धा माझ्यावर फोर्स लावला. जर असं झालं नसतं तर काय, फक्त समजा मी फोर्स लावला असता तर हा बोर्ड आतमध्ये गेला असता, किंवा समजा या बोर्डने जास्त फोर्स लावला असता तर मी मागे आलो असतो. म्हणजे जेवढा फोर्स मी लावलेला आहे तेवढाच फोर्स या बोर्डने सुद्धा लावलेला आहे. म्हणजे मॅग्निट्यूड इक्वल आहे, डायरेक्शन अपोजिट आहे. पण आता इथं मग आपण मॅग्निट्यूड इक्वल आहे, डायरेक्शन अपोजिट आहे, मग याला बॅलन्स्ड म्हणू शकतो का फोर्सेस ना? या समजा हा एक ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टनं आपण फोर्स लावला, या ऑब्जेक्टवर आपण फोर्स लावला, त्याच वेळेस या ऑब्जेक्टनं आपल्यावर फोर्स लावला आहे. म्हणजे काय, समजा मी आता ही डायग्राम काढली, हा एक ऑब्जेक्ट आहे ए, हा एक ऑब्जेक्ट आहे बी. या ए नं बी वर फोर्स लावला, समजा त्याला मी म्हटलं एफ ए बी, म्हणजे ए नं बी वर एक्झर्ट केलेला फोर्स. त्याच वेळेस या लॉनुसार काय म्हणतो आपल्याला, बी सुद्धा ए वर फोर्स एक्झर्ट करणार. या पद्धतीने बी ए वर एक्झर्ट करणार, एफ बी ए. मग आता हे दोन्ही सेम असणार आहे, कारण लॉ काय सांगतो, ऍक्शन आणि रिएक्शन फोर्सेस हे इक्वल असतात आणि त्यांची डायरेक्शन सुद्धा अपोजिट असते. मग आपण यांना बॅलन्स फोर्सेस म्हणायचं का? तर यांना बॅलन्स फोर्सेस म्हणायचं नाही. कारण सर्वात महत्त्वाचं काय, बॅलन्स फोर्सेस हे एकाच ऑब्जेक्टवर ऍक्ट होत असतात. इथं जो ए न बी वर ऍक्ट केलेला फोर्स आहे तो बी वर ऍक्ट होतो आणि बी न ए वर केलेला ए वर ऍक्ट होतो. त्यामुळे हे दोन फोर्सेस जे आहेत हे डिफरंट ऑब्जेक्टवर ऍक्ट होत आहेत. त्यामुळे जरी हे इक्वल आणि अपोजिट असले तरी सुद्धा यांना आपण बॅलन्स फोर्सेस म्हणायचं नाही. तर हे आपण प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये सगळे पॉइंट्स हे शिकलेले आहेत. तर आता ज्यावेळेस आपण नेक्स्ट पॉइंटला जाणार आहोत त्यापूर्वी आणखी एक महत्त्वाचा पॉइंट जो आहे, कारण आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो कोणता आहे, केप्लर्स लॉज किंवा केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. मग आता आपल्याला सर्वांना सोलार सिस्टीम माहिती आहे. सोलार सिस्टीम मध्ये आपण काय म्हणतो, सेंटरला सन आहे आणि आपल्या सोलार सिस्टीम मध्ये जे वेगळे प्लॅनेट्स आहेत ते त्याच्या भोवती रिव्हॉल्व होत आहेत. मग आपण असा अज्युम केलेला आहे की हे एका सर्क्युलर ऑर्बिट मध्ये, हे समजा अर्थ घेतली तर हे सगळे सर्क्युलर ऑर्बिट मध्ये सनच्या अबाउट फिरतात. मग आता पुन्हा तुम्हाला दिसेल सेंटरला सन आहे, अर्थ आहे ती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरते. डायग्राम वरून मग कुठला पॉइंट लक्षात येतो तुम्ही यासाठी शिकलेला, सर्क्युलर मोशन. कुठला पॉइंट लक्षात येतो तुम्हाला, सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट एखाद्या सर्क्युलर पाथवर फिरत असतो त्यावेळेस या ऑब्जेक्टच्या मोशनला आपण काय म्हणतो, सर्क्युलर मोशन. म्हणजे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्कल अलॉंग सर्कल फिरत असतो किंवा त्याचा पाथ सर्क्युलर असतो त्याला आपण म्हणत असतो सर्क्युलर मोशन. मग इथं सर्क्युलर मोशन येण्याचा पॉइंट का, कारण हे जे प्लॅनेटरी मोशन आहे ते याच्यासाठी आपल्याला सर्क्युलर मोशन लागणार आहे. मग आता बघा सर्क्युलर मोशन म्हणजे काय, समजा इथं सेंटर आहे आणि हा ऑब्जेक्ट हा सर्कल भोवती फिरतोय, सर्कल भोवती फिरतोय. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कन्सिडर केला गोफन, तुम्हाला गोफन माहिती असेल, गोफन मध्ये आपण काय करतो, एका एंडला आपण दगड बांधलेला असतो आणि आपण दुसरे एंड आपल्या हातामध्ये असतो. ज्यावेळेस आपण गोफन फिरवतो
त्यावेळेस जो दगड जो मोशन जी फॉलो करतो ती एका सर्कलवर फॉलो करतो, म्हणजे ही मोशन कशी झाली, सर्क्युलर मोशन. मग ज्या ती हा गोफण फिरवून दगड फिरतोय, हा दगड निघून जातो का, किंवा समजा हा दगड आपण सोडला, तो सोडल्यानंतर इथून सोडल्यानंतर तो या डायरेक्शन मध्ये निघून जातो. म्हणजे आपण हे लास्ट स्टँडर्ड मध्ये बघितलं की सर्क्युलर मोशन मध्ये जी पार्टिकलची वेलोसिटी असते ती अलोंग टँजंट असते. ही अलोंग कशी असते, टँजंट. त्याला म्हणायचं टँजेन्शियल डायरेक्शन. त्याला काय म्हणायचं, टँजेन्शियल डायरेक्शन. मग हा सर्कल मध्येच का फिरत राहतो, किंवा फॉर एक्झाम्पल आपण अर्थ ही सनभोवती फिरत राहते म्हणतो. मी नेमकं सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत का राहते, कारण ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असतो त्या ऑब्जेक्टला सेंटरकडे खेचणारा एक फोर्स असतो, सेंटरकडे अट्रॅक्ट करणारा एक फोर्स असतो. त्यामुळे जर तुम्ही गोफण बघितला, ज्यावेळेस तुम्ही फिरवता त्यावेळेस जी स्ट्रिंग असते ती ताणलेली असते, म्हणजे ती टेन्शन मध्ये असते. कारण का, कारण त्या स्टोनला अट्रॅक्ट करणारा जो फोर्स असतो तो टुवर्ड्स सेंटर असतो. या सेंटरकडे खेचणाऱ्या फोर्सलाच म्हणायचं सेंट्रीपेटल फोर्स. त्याला काय म्हणायचं, सेंट्रीपेटल फोर्स. याच्यासारखा आणखी एक फोर्स असतो, त्याचं नाव आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. त्याचं नाव काय, सेंट्रीफ्युगल फोर्स. मग आता सेंट्रीपेटल, सेंट्रीपेटल म्हणजे टुवर्ड्स सेंटर, टुवर्ड्स सेंटर, आणि सेंट्रीफ्युगल म्हणजे अवे फ्रॉम सेंटर. मग याचं उदाहरण काय, याचं उदाहरण आपण बघितलं सेंट्रीपेटल मध्ये काय, तर स्टोनला तो जो आपण हातात जो घेतलेला एंड आहे तो त्या स्टोनला अट्रॅक्ट करत असतो, म्हणजे टुवर्ड्स सेंटर त्याच्यावर फोर्स ऍक्ट होतोय, तो झाला सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीफ्युगल म्हणजे काय, अवे फ्रॉम. जर तुम्ही ताक जर तुम्ही घुसळताना बघितलं तर जो रवी असतो जो आपण घुसळतो त्याच्यामुळे जी लोणी असते ती कुठे जाते, सेंटरकडे जाते का सेंटर पासून दूर जाते, तर सेंटर पासून आपण असं जर ढकललं तर ती दूर जात असते, म्हणजे सेंटरकडचा जो पार्टिकल आहे तो दूर ढकलला जातो. तर या फोर्सला म्हणायचं सेंट्रीफ्युगल फोर्स. मग आता आपण जे नेक्स्ट पॉइंट बघणार आहे केपलर्स मोशन, त्याच्यामध्ये अर्थ किंवा कुठलाही प्लॅनेट सनच्या भोवती फिरतोय. मग हा सनच्या भोवती नेमका फिरतो कसा, तर या अर्थला सन स्वतःकडे खेचत असतो, त्याशिवाय ही जी अर्थ आहे ती सन भोवती फिरू शकली नसते. तर हा जो कॉन्सेप्ट आहे आपण की सन अर्थला का खेचतो, किंवा त्या पॉइंटला एक्झॅक्टली काय म्हणायचं, किंवा त्या फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणणार आहे, तो कसा फाइंड आउट करायचा, किंवा हे केपलर्स लॉज ऑफ मोशन आहेत त्याचे स्टेटमेंट काय किंवा याची प्रूफ काय, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.